शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत बोलण्याकरता। अमोल कोल्हेजी, खरं तर तुम्ही आज अजित पवारांची भेट मंत्रालयात घेतली, त्यांच्या अँटी चेंबरमध्ये तुमची भेटगाठसुद्धा झाली। जवळपास अर्धा तास तुमची उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली। तुम्ही ॲफिडेव्हिट कोणत्या गटाकडे भरलंय, अजितदादाकडे की शरद पवार गटाकडे? मला वाटतं उद्याच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये ही गोष्ट स्पष्ट होईल आणि याविषयी जो एक संभ्रम तयार केला जातो त्यावर कायमचा पडदा पडेल। आज जी माझी अजितदादांची भेट झाली ही केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या विकास कामांच्या संदर्भात होती, कारण 2019 साली शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने जो विश्वास ठेवला त्यासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे होते। एक म्हणजे बैलगाडा शर्यत, दुसरा होता पुणे नाशिक हायवेची वाहतूक कोंडी, तिसरा होता पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात। तर बैलगाडा शर्यत आज सुरू झालेली आहे, गावोगावी घाट भरतात, घाट फुलतात, हे लोक पाहतात। पुणे नाशिक हायवेचे 6 बायपास सुरू झालेले आहेत। फक्त नाशिक फाटा ते चांडोली जो आमचा चाकण चौकातला जो मुद्दा आहे, तळेगाव चौकातला, या मुद्द्याच्या ट्रॅफिक याच्यासाठी NHAI आणि माननीय मुख्यमंत्री यांची एक बैठक होणं बाकी, तो झाले की तोही सुटेल। या पलीकडे जाऊन हे 3 मुद्दे जर 4.5 वर्षामध्ये आपण फुलफिल केले तर याच्या पलीकडे जाऊन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे फक्त कॅबिनेट अप्रूव्हलसाठी थांबलेली आहे आणि यामध्ये अजितदादांचा मोठा पुढाकार आहे ही पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी। आता दादा पुन्हा पालकमंत्री झाल्यामुळे त्यांना ती विनंती केली आणि त्याचबरोबर देशात कुठेही नसलेला इंद्रायणी मेडिसिटीसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण शिरूरमध्ये आणू इच्छितो आहे, ज्यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वेगवेगळ्या फॅसिलिटीजची मेडिकल कॉलेजेस, पॅरामेडिकल कॉलेजेस आणि यातून मिळणारा किमान 15,000 ते 20,000 लोकांचा रोजगार। म्हणजे विमानतळ शिरूर लोकसभा मतदारसंघातून गेल्यानंतर हा सातत्यानं प्रयत्न होता की त्या प्रमाणातला रोजगार निर्माण करणारी काहीतरी महत्त्वाची गोष्ट जी कोविडच्या काळात मला जाणवली की टर्शरी मेडिकल केअरच्या दृष्टीनं इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प अख्ख्या देशात नाही आहे आणि तो आपण आणतो आहोत। त्यासाठी सुरुवातीला दादा पालकमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना दादांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला होता। पुन्हा त्या प्रकल्पाला गती देण्यासाठी आजची भेट होती। तर तुम्ही म्हटलात ॲफिडेव्हिटच्या संदर्भातलं संभ्रम निर्माण केला जातो, हा संभ्रम नेमकं कोण निर्माण करतंय, सुनील तटकरे की तुम्ही? मला वाटतं की आता कारवाईतून माझं नाव का वगळलं गेलं हे आदरणीय तटकरे साहेब सांगू शकतील। बरं, पण तटकरे म्हणतात की तुम्ही ॲफिडेव्हिट आमच्याकडे सबमिशन केले, अर्थात अजित पवार गटाकडे, त्यामुळे कारवाईमध्ये तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे म्हणे। ते निवडणूक आयोगाकडे त्यांनी काय सबमिट केलं आहे त्याची तुम्ही जर माहिती घेतली तर लोकसभेतल्या एका खासदाराचं समर्थन त्यांनी सबमिट केलं आहे। जर माझं ॲफिडेव्हिट त्यांच्याकडे असतं तर 2 खासदारांचं समर्थन असायला हवं होतं त्यांच्या मांडणीमध्ये। जी पहिली मांडणी झाली ती जर आपण बघितली तर ती एका खासदारांच्या समर्थनाची आहे। जेवढं मला ठाऊक आहे त्यानुसार ही मांडणी तशी आहे। संभ्रम कोण निर्माण करतो? तटकरेच, सुनील तटकरेच। मी स्वतः सुनील तटकरे हे संभ्रम निर्माण करतात। मी स्वतः स्पष्ट उत्तर दिलंय तुम्हाला आणि त्या संदर्भात माझी आणि तटकरे साहेबांची काही चर्चा झालेली नाही अजून। पण तटकरे स्वतःच्या पत्रकार परिषदेत देखील म्हणतात की आम्हाला अमोल कोल्हेंनी ॲफिडेव्हिट आमच्या गटाकडे सादर केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सभापतींकडे त्यांच्या खासदारकी रद्द करण्याचा अर्ज करत नाही आहोत, असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे। मग तुम्ही त्यांना ॲफिडेव्हिट दिलंय की काय? नक्की संभ्रम कोण निर्माण करतं? मी तेच तुम्हाला म्हणालो की उद्याच्या सुनावणीमध्ये ह्या गोष्टी स्पष्ट होतील आणि माझं तटकरे साहेबांशी बोलणं नाही झालं, मी बोलेन। पण तुमची बाजू कोणाकडे आहे, शरद पवार की अजित पवार? आता मी कुठल्या ऑफिसच्या बाहेर उभा आहे आणि मी सातत्यानं पवारसाहेबांच्या बाजूने, त्यामुळे मला असं वाटतं की अकारण हा काहीतरी एक संभ्रमाचं वातावरण किंवा एक संशयाचं वातावरण हे तयार केलं जाऊ नये। मी सुरुवातीपासून हीच भूमिका ठेवलेली आहे। मी या आधीही स्पष्ट केलेलं आहे की आदरणीय पवारसाहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण। परंतु सुनील तटकरे असे देखील म्हटले की ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस स्वतः अमोल कोल्हे हजर होते, अमोल कोल्हेंनी शपथविधी अटेंड केली, अमोल कोल्हेंना ह्या सगळ्या संदर्भाची पूर्वकल्पना होती, असं देखील ते म्हणतात। तटकरे साहेब काय म्हणाले याच्यावर मला बोलायचं आहे? नाही, पण ते दावे करतात। करेक्ट आहे। तटकरे साहेब काय म्हणाले याच्याविषयी जर मला बोलायचं असेल तर मी योग्य वेळ आल्यानंतर बोलेल। आपल्याच माध्यमातून ही माझी भूमिका आपणही इलेक्ट्रॉनिक मीडियात दाखवलं। मी 2 तारखेला राजभवनात उपस्थित होतो, त्यानंतर 3 तारखेला मी माझी भूमिका स्पष्ट केली। मी 5 तारखेला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित। हे सगळं आपणच मीडियावर दाखवल्यानंतर आपणच मला प्रश्न विचारताय, मला हे फार कुतूहल। अजित पवार गट संभ्रम निर्माण करतो, मला हे फार कुतूहल वाटतंय तुमचं। तुम्हाला फक्त न्यूज सेन्सेशन नाही, पण अजित पवार गट संभ्रम या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत, तुम्हीच मीडियासमोर दाखवलेल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला का माझ्या तोंडात शब्द टाकायचे आहेत की हां हे एक वाक्य टाका म्हणजे आम्ही आता ब्रेकिंग न्यूज चालवतो? मला असं वाटतं की आधीच राजकारणानं आपली पातळी खूप खाली आणलेली आहे, त्यामध्ये माध्यमांनी उगाच तोंडात वाक्य टाकून
सर तोंडात सर हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला स्पष्ट भूमिका सांगितल्यानंतर तुम्ही मला 4 वेळा प्रश्न विचारलाय की अजित पवार गट संभ्रम तयार करतोय का, सुनील तटकरे साहेब संभ्रम तयार करतायत का. मी जेव्हा भूमिका माझी स्पष्ट केली ती त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आणि निवडणूक आयोगासमोर ह्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी होतील. मग त्यानंतर उगाच आपण एकमेकावर टीका का करायची, इतका साधा सरळ प्रश्न आहे माझा. एकच आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. खरं तर पुन्हा पुन्हा हाच मी प्रश्न विचारतो. मला असं वाटतं की हे विचारणं सुद्धा आता मला हसू येतं या गोष्टीचं. 5 तारखेला आपण स्वतः यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मी भूमिका मांडली, ती आपणच एअरवर दाखवलीत. मी आत्ता तुम्ही ज्या ऑफिसच्या बाहेर माझं जी मुलाखत घेत आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत मी उभा आहे, ही भूमिका मी वारंवार सांगितलेली आहे. मग त्यानंतर मला असं वाटतं की मतदारसंघाचे प्रश्न घेऊन जर आपण गेलो तर त्याविषयी आकारण प्रश्न येऊ नयेत. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, खरं तर अमोल कोल्हेंनी ॲफिडेव्हिट जे आहे ते आमच्याकडे सबमिशन केलं असा दावा जो आहे तो खासदार सुनील तटकरे यांनी केला. त्यामुळेच त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भातली जी याचिका आहे ती आम्ही सभापतींकडे दिलेली नाही असा दावा जो आहे तो सुनील तटकरे यांनी केला आहे. सुनील तटकरे यांचा दावा जो आहे तो खरा की खोटा हे येत्या काळात जे आहे ते स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.